छत्रपती संभाजीनगर या विभागाअंतर्गत नवीन 357 जागांसाठी पदभरती आलेली आहे। तर या नवीन पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच जीएमसी भरती 2025 विभाग छत्रपती संभाजीनगर। तर या विभागाची जाहिरात जर म्हटलं तर ऑलरेडी आपल्याला पेपरला शॉर्ट नोटिफिकेशनच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटलेली होती। त्यावरती सेपरेट आपण आपल्या चॅनलवरती माहिती दिलेली होती। ऑलरेडी 7 ते 8 दिवसापूर्वी जाहिरात आली होती, परंतु आता फुल नोटिफिकेशन आलेले मित्रांनो। तर आता या संपूर्ण जाहिरातीबद्दल या व्हिडिओच्या माध्यमाने पुन्हा एकदा आपण माहिती जाणून घेत आहोत। यामध्ये कॅटेगरीनुसार जागा, त्याच सोबत शैक्षणिक पात्रता वगैरे बाकी संपूर्ण माहिती आलेली आहे। तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उद्यापासून सुरुवात होत आहे। तर त्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे की घर बसल्या तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा सादर करू शकता, संपूर्ण माहिती आपण जाणून घेत आहोत। यामध्ये जर म्हटलं तर सर्वप्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत। या सर्वप्रथम वरील ज्या 4 वेगवेगळ्या पदांच्या जागा असणार आहे या महाविद्यालयाच्या जागा असणार आहे, आणि खाली जर म्हटलं तर आपल्याला महाविद्यालय प्लस रुग्णालयाच्या जागा आपल्याला बघण्यासाठी भेटतील। तर सर्वप्रथम महाविद्यालयासाठी सेपरेट जागा आहेत मित्रांनो। तर यामध्ये चतुर्थ श्रेणीमधील कर्मचारी व समकक्ष पदांचा समावेश असलेला बघण्यासाठी भेटलेला आहे। यामध्ये आपल्याला शिपाईचं पद असणार आहे, कामगाराचं पद असणार आहे, अशा प्रकारचा पदांचा समावेश बघण्यासाठी भेटणार आहे। तर यामध्ये जर म्हटलं तर टोटल पहिल्या पदासाठी 30 जागा आहे, दुसऱ्या पदासाठी आया या पदासाठी 2 जागा आहे, माळी पदासाठी 7 जागा आहे, प्रयोगशाळा परिचारसाठी आपल्याला 18 जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत। तर वरील 3 पद आपल्याला गट ड संवर्गातील पद बघण्यासाठी भेटलेले आहेत, आणि खालील जे 4 नंबरचं पद आहे प्रयोगशाळा परिचार, तर हे आपल्याला गट क संवर्गातील बघण्यासाठी भेटलेले आहे। तर यामध्ये वेतन श्रेणी 3 पदांसाठी सारखीच असणार आहे, 15,000 ते 47,600 हे बेसिक पेमेंट असणार आहे। यामध्ये इतर महागाई भत्ते, इतर देय भत्त्यांचा समावेश असणार आहे। स्टार्टिंग पेमेंट तुमचं असणार आहे 25,000च्या आसपास, आणि खाली जे प्रयोगशाळा परिचार पद असणार आहे याचं स्टार्टिंग पेमेंट तुमचं 29 ते 30,000च्या दरम्यान असणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारच्या जागा असणार आहे। पुढे कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे हे देखील आपल्याला या जाहिरातीमध्ये बघण्यासाठी भेटणार आहे। ठीक आहे, तर या महाविद्यालयाच्या जागा मित्रांनो खाली जर आलं तर खाली आपल्याला खाली आल्यानंतर महाविद्यालय प्लस रुग्णालयाच्या जागा बघण्यासाठी भेटतील। तर बघा इथं महाविद्यालय प्लस रुग्णालयाच्या जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत। यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळे 7 पद बघण्यासाठी भेटलेत। यामध्ये देखील आपल्याला चतुर्थ श्रेणीतील जे कर्मचारी शिपाईचे जे पद असणार आहे, समकक्ष जे पद असणार आहे, कामगार वगैरे याचे जर म्हटलं तर सर्वात जास्त जागा आहे 285 जागा। तर याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला वेतन श्रेणी सारखीच असणार आहे सर्व पदांसाठी। यामध्ये आयाचं पद असणार आहे, चालक, त्यानंतर पानक्या, ड्रेसर, माळी, नाभिक अशा प्रकारची आपल्याला 7 पद बघण्यासाठी भेटलेले आहेत। सर्वात जास्त जागा असणार आहे आपल्याला चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी, सहाय्यक वगैरे असतात, तर ठीक आहे, शिपाईची जे पद असतात याच्यासाठी जे समकक्षीचं पद असणार आहे 285 जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत। तर ठीक आहे, ही आपल्याला महाविद्यालय प्लस रुग्णालयाची पद असणार आहे। वरील जर म्हटलं तर फक्त आपल्याला महाविद्यालयातील पद बघण्यासाठी भेटलेले आहेत। ठीक आहे, तर जॉब लोकेशन आपल्याला समजून आलं, आपल्याला दोन्ही पद आपल्याला समावेश इथं खाली बघण्यासाठी संपूर्ण माहिती दिलेली आहे। ऑनलाईन अर्ज कसं सुरू होणार आहे, कोणत्या वेबसाईटवरती लिंक भेटेल याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला इथं दिलेली आहे। काळजी करू नका, उद्या सेपरेट आपल्याला माहिती त्यावरती भेटणार आहे की घर बसल्या ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, आणि बाकीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला उद्याच्या सेपरेट व्हिडिओ आपण जो अपलोड करणार आहे ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्यामध्ये बघण्यासाठी भेटून जाणार आहे। ठीक आहे, तर बघा इथं आरक्षणाबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे। आता पुढे आपल्याला शैक्षणिक पात्रता वगैरे याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे। ठीक आहे, इथे जर म्हटलं तर बघा खाली आपल्याला 6 नंबरचा पॉईंट दिलेला आहे, याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता दिलेली आहे मित्रांनो। पहिल्यांदा जर म्हटलं तर 7-8 दिवसापूर्वीच ही जाहिरात आली होती, शॉर्ट नोटिफिकेशन आलं होतं, तेव्हाच सांगितलं होतं हे सर्व पद 10वी पास वरती भरले जाणार आहेत मित्रांनो। ठीक आहे, तर इथं बघा आपल्याला शैक्षणिक पात्रता दिलेली आहे, इथं आपल्याला 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे, आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं असणार आहे। इतर कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पात्रता एक्स्ट्रा ठेवलेली नाहीये मित्रांनो। 10वी पास सर्व उमेदवार या सर्व पदांसाठी इथं अर्ज भरू शकतात। ठीक आहे, काळजी करू नका, फक्त 10वी पास शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे। पात्रता खाली दिलेली मित्रांनो वयोमर्यादा आपल्याला वय केव्हापासून कॅल्क्युलेट केलं जाणार आहे याची दिनांक दिलेली आहे 30/5/2025, आणि वयोमर्यादा जर म्हटलं तर आपल्याला खुला प्रवर्गासाठी जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत इथं अर्ज करू शकतो। ठीक आहे, खुला प्रवर्गासाठी 18 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 38। मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट आहे, त्याच्यासाठी 5 वर्ष म्हणजेच कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त ते 43 वर्षापर्यंत इथं अर्ज करू शकतो। ठीक आहे, तर आपल्याला यामध्ये जास्त काय बदल झालेला नाहीये मित्रांनो। खाली जर म्हटलं तर वेगवेगळ्या ज्या आरक्षणाअंतर्गत विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी वयामध्ये सूट दिलेली आहे, त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे। पुढे जर म्हटलं तर संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे, जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। सर्व पदांसाठी हा अभ्यासक्रम सारखाच असणार आहे। याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी तुम्हाला विचारला जाणार आहे मित्रांनो। याच्यामध्ये जर म्हटलं तर मराठीसाठी 25 प्रश्न विचारले जातील 50 गुणांसाठी, इंग्रजीवरती जर म्हटलं तर 25 प्रश्न विचारले जातील 50 गुणांसाठी, सामान्य ज्ञान याच्यामध्ये जर म्हटलं तर 25 प्रश्न विचारले जातील 50 गुणांसाठी। अशाच प्रकारे गणित बुद्धिमत्तावरती 25 प्रश्न
विचारले जातील 50 गुणांसाठी. ठीक आहे, टोटल 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातील मित्रांनो. रेग्युलर अभ्यासक्रम असणार आहे. तर हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला एक मोबाईल नंबर टाकून देते. त्या व्हॉट्सअपवरती, त्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला फक्त या पदाचं सांगायचं आहे जीएमसी आपल्याला छत्रपती संभाजीनगर या पदाच्या नोट्स पाहिजे. एवढाच मेसेज करायचा आहे. आपल्याला अतिशय कमी किमती म्हणजेच आपल्याला 150 ते 200 रुपयामध्ये अगदी 140 ते 150 रुपयामध्ये या चारही विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देणार आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला एक नंबर भेटून जाईल. त्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे छत्रपती संभाजीनगर या विभागाच्या आम्हाला नोट्स पाहिजे आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे पाठवली जाईल. पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये नोट्स देखील तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. ठीक आहे, हा अभ्यासक्रम आपल्याला असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मित्रांनो. आणि यामध्ये जर म्हटलं तर आपले हे जे पेपर आहे शक्यता माझ्या अंदाजानुसार हे जे पेपर घेणार आहे टीसीएस कंपनी घेणार आहे. ठीक आहे, तुमचे हे जे पेपर आहे टीसीएस कंपनी घेणार आहे. त्या टीसीएस पॅटर्न नुसार तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. त्यानुसार टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर बघा इथे खाली आपल्याला हे देखील ऑप्शन इथं उपलब्ध करून देण्यात आलेले, माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली. इथं बघा टीसीएस कंपनीकडून आपले पेपर घेतले जातील. इथे बघा स्क्रीनवरती. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. पुढे जर म्हटलं तर कागदपत्र वगैरे यांच्याबद्दल माहिती दिली तर ते आपण फॉर्म भरताना संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. पुढे बघा, आता पुढे जर म्हटलं तर परीक्षा शुल्क रेग्युलर असणार आहे. खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीयांसाठी इथं 900 रुपये इथं फी असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा, आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला माजी सैनिकांसाठी इथं परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही असं देखील सांगितले आहे. त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारचा फी इथं घेतली जाणार नाहीये. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, पुढे आपल्याला अर्ज करण्याचा कालावधी दिलेला आहे. तर इथे बघा आपल्याला 5 तारीख दिलेली मित्रांनो. म्हणजेच आजपासूनच इथं ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली मित्रांनो. आणि शेवटची तारीख असणार आहे 24/7/2025. ठीक आहे, 6 तारखेला ऑनलाईन अर्ज सुरू होणार होते, परंतु नोटिफिकेशन मध्ये इथं 5 तारीख दिलेली आहे. अजून लिंक ओपन झालेली नाहीये, त्यामुळे शक्यता उद्यापासून व्यवस्थित ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होऊन जाईल. त्यानंतर बघा ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे, तर ती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. काही जर म्हटलं तर पुढे आरक्षणानुसार काही महत्वाची माहिती दिलेली आहे. आणि खाली आल्यानंतर डायरेक्टली आता प्रत्येक कॅटेगरीनुसार कोणत्या पदासाठी किती जागा आहेत याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर बघा चतुर्थ श्रेणीमधील कर्मचारी व समकक्ष पद जे असणार आहे मित्रांनो, तर यातील जर म्हटलं तर हे सर्व महाविद्यालयाचे पद असणार आहे मित्रांनो. महाविद्यालयातील पद जर म्हटलं तर जे कर्मचारी आणि समकक्ष पद होते 30 जागा होते मित्रांनो. याच्यासाठी जर म्हटलं तर कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहेत तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. प्रत्येक कॅटेगरीनुसार कुठे किती जागा उपलब्ध आहेत हे तुम्ही स्क्रीनवरती चेक करू शकता. हे झालं आपल्याला पहिल्या पदाचं. त्यानंतर दुसरं पद होतं आपल्याला दुसरे आया पद होतं. याच्यासाठी जर म्हटलं तर 2च पद संख्या होतं. तर सर्वसाधारणची जर म्हटलं तर एसी साठी या जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर एक खुला प्रवर्गाची जागा आहे आणि एक एसीची जागा आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर माळी पद होतं, 7 जागा होत्या. तर याच्यासाठी आपल्याला कुठं कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, आरक्षणानुसार कुठे किती जागा याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. पुढे बघा, आता प्रयोगशाळा परिचयासाठी 18 जागा होत्या मित्रांनो. तर याच्या देखील जागा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. कॅटेगरीचं नाव दिलेलं आहे, आरक्षणानुसार त्या कॅटेगरीसाठी कुठे किती जागा उपलब्ध आहेत हे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर पुढे बघा, पुढे आल्यानंतर इथे आपल्याला डायरेक्टली आता जे खालचं पद होतं यामध्ये महाविद्यालय व रुग्णालय पदांचा समावेश होता. 285 जागांचा समावेश होता. पहिलं जे पद होतं चतुर्थ श्रेणीमधील कर्मचारी आणि समकक्ष शिपाई वगैरे असतात, कामगार वगैरे असतात, यांची हे पद आहेत मित्रांनो. टोटल जर म्हटलं तर 285 सर्वात जास्त पद असणार आहे याच्या ठिकाणी. आणि टोटल जर म्हटलं तर आपल्याला कुठे किती जागा उपलब्ध आहेत याच्याबद्दल संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे कॅटेगरीनुसार देखील जागा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यानंतर पुढील जर म्हटलं तर दाया म्हटलेले मित्रांनो, आया की दाया पद हे दोन्हीपैकी एक असणार आहे. त्याच्यासाठी एकच पद संख्या होती. तर एक आपल्याला कोणत्या कॅटेगरीसाठी इथं खुला प्रवर्गासाठी इथं बघा अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. इथं जर म्हटलं तर निर्णयानुसार ते भरलं जाईल. तर त्यानंतर हे देखील एकच पद आहे. तर इथं त्यांच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. खाली जर म्हटलं तर इथं 2 पद होती. त्या कॅटेगरीनुसार इथं खुला प्रवर्गासाठी ते पद भरले जातील अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. एक कॅटेगरीतलं भरलं जाईल आणि एक खुला प्रवर्गातून भरलं जाईल असं देखील सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण जाहिरात आलेली आहे. माळी पदासाठी 4 जागा. माळी पदाची इथं जर म्हटलं तर कॅटेगरीनुसार जागा इथं आपल्याला दिलेल्या आहेत, ज्या की तुम्ही स्क्रीनवरती चेक करू शकता. त्यानंतर जर म्हटलं तर नाभिक पद होतं, 6 पद आहेत मित्रांनो याच्यासाठी. तर ते देखील कॅटेगरीनुसार इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. ठीक आहे, तर अशा प्रकारची संपूर्ण जाहिरात आलेली आपल्याला बघण्यासाठी भेटलेले मित्रांनो. तर ही नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी नावाच्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. त्याचसोबत जे महत्त्वाचं सांगितलं, आपल्याला दुसरा एक सेपरेट नावाच्या आपल्याला सेपरेट एक टेलिग्राम आपण चॅनल सुरू केलेलं आहे. त्याच्यावरती स्पेशल या पदभरतीविषयी माहिती भेटणार आहे. तर त्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हायला विसरू नका. या पदभरतीविषयी रेग्युलर अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देणार आहे. तर जे पण